महाराष्ट्र मीडिया लाईव्ह. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तळेगावात शिवमय वातावरण. ऐतिहासिक तळेश्वर मंदिर विकासाच्या प्रतीक्षेत. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तळेगाव येथीलच तळेश्वर मंदिर परिसर अक्षरशः शिवमय झाला होता. भगवान शिवाच्या भक्तिभावानं भारावलेल्या वातावरणात ऐतिहासिक तळेश्वर मंदिर इथं पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली. श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचा संगम अनुभवताना भक्तांनी अभिषेक, रुद्रपाठ, आरत्या आणि ओम नमः शिवायचा अखंड जपातून भगवान शंकराचे दर्शन घेत आध्यात्मिक समाधान लाभले. मात्र या ऐतिहासिक मंदिराच्या सर्वांगीण विकासाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला. महाशिवरात्री उत्सव निमित्त मंदिरात विशेष पूजा अर्चा, महाआरती, भजन, कीर्तन तसेच महिला ग्रामस्थांच्या वतीनं पारंपरिक ओटी भरणा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. मोठ्या जलाशयालगत आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेल्या या मंदिरात दिवसभर भक्तांची रांग सुरू होती. यावेळी विशेष उपस्थितीमध्ये सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव, राजू रोडेकर, रिया राजू रोडेकर सह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे उत्सव अधिक उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या मंदिराला पांडवकालीन परंपरेचा संदर्भ लाभल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. परिसरात आजही मोठ्या दगडी शिळा व प्राचीन शिल्पकला आढळते, ज्यातून मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होते. सुमारे 3 वर्षापूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे मंदिर काही मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात आले. त्यावेळी मंदिरातील प्राचीन व वैशिष्ट्यपूर्ण दगडी पिंड 20हून अधिक ग्रामस्थांनी अत्यंत श्रद्धेने नव्या ठिकाणी प्रतिष्ठापित केली. ही पिंड अद्वितीय स्वरूपाची असून परिसरातील अन्य कोणत्याही मंदिरात अशा प्रकारची पिंड नसल्याचे अर्जुन जाधव यांनी वार्तालाप करताना सांगितले. मात्र स्थलांतरानंतर मंदिर परिसराचा अपेक्षित विकास झालेला नसल्याची भावना ग्रामस्थ भाविकांमध्ये व्यक्त होतीये. सुयोग्य रस्ता, वीज पुरवठा, सुशोभीकरण तसेच भाविकांसाठी बसण्याची सुविधा याची गरज अधोरेखित करण्यात येत आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर तळेगावात निर्माण झालेले शिवमय वातावरण आणि भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती ही या ऐतिहासिक तळेश्वर मंदिरची आध्यात्मिक ओळख अधोरेखित करणारी ठरली. परंतु या धार्मिक व ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी आणि विकासासाठी प्रशासनानं ठोस पावलं उचलण्याची अपेक्षा ग्रामस्थ व शिवभक्तांकडून व्यक्त होत आहे. आज गेले हा पांडवकालीन मंदिर आहे. हे जे पाषाण आहे, हे जी शंकराची जी पिंड आहे ती पांडवकालीन आज पांडवकालीन आहे. म्हणजे पिढ्यानपिढी असे झाले. पण कसं बरेच दिवस झाले ह्याला दुरुपयोग नाही झाला. मुलं आणि गावकरी आपली त्यांच्या श्रद्धा म्हणून हे पिंड असे पहिला जो मंदिर होता तो रस्त्यावर रगत होता. पण शासनाच्या काही आणि रस्ता रुंदीकरणाच्या कारभारामध्ये तो मंदिर तुटलं गेलं. म्हणून गावकरी सर्व ग्रामस्थांनी मिळून ती पिंड आज ह्या तळाच्या शेजारी बांधून घेतले आहे. तरी विनंती अशी आहे का जर या गावकऱ्यांचं ह्यात लक्ष नसतं टाकलं तर शासनाकडनं हे पिंड जी आज एवढी अमूल्य वस्तू आहे ती आज दगडामध्ये गेली असती. पण हे गावकरी काय जुने त्यांच्या सहकार्याने आज आहे तर थोडाफार काय नाही, पण ते देवाला एक तलावाच्या शेजारी त्यांनी बसवलेलं आहे. पण तरी पण सरकारकडनं एवढी मान्यता आहे का तुम्ही रस्ता रुंदीकरण करताय, पण त्याच्यामध्ये काही गावकऱ्यांना विचारून किंवा त्यांची मंदिराचे काही पडलेले आहेत. आज ही जर पिंडी बघायला गेलं तर ही पांडवकालीन पिंड आहे. ही काय कोणत्या माणसांनी बसवलेली नाही, हे पांडवाच्या काळामध्ये आहे. आज त्या पिंडीचा जर तुम्ही आकार बघितला तर एवढ्या पंचकोशीमध्ये कुठे दिसत नाही काय. आणि गावकऱ्यांची ती श्रद्धा आहे म्हणून ती इथं बसवले. मंदिरे पुष्कळ आहेत, मंदिरं पुष्कळ बांधतात, पण जे पिढ्यानपिढी चाललेलं आहे ती वस्तू भेटत नाही. ती आज ह्या गावकऱ्यांची जपलेली आहे. आज माझं नाव अर्जुन जाधव आहे. मी जरी आज माणगाव तालुक्यातला रहिवासी आहे, पण गेले आज 14-15 वर्ष ह्या गावकऱ्यांच्या सहकार्यामुळं ह्या शंकराची पूजा किंवा त्यांच्या ह्याने आम्हाला हातभार लागतोय, चांगली पूजा पाडतो. पण आमचंही असंच म्हणणं आहे का ह्या मंदिराचं जे काय आहे या गावकऱ्यांना बसून सरकारने त्याचं जे काय जीर्णोद्धार करायचं आहे ते करून द्यावा ही विनंती आहे. रस्त्याचा रुंदीकरण निघाला, ब्रिजचा काम निघाला, त्यावेळी जो जुना पांडवकालीन जो मंदिर होतं त्याचं पाषाण या इथं होतं. 2016 साली ज्यावेळी ते मंदिर तुटलं तर रस्त्यालगत जेवढे कामं आले होते त्यांनी ती पिंड उचलून त्या जो आता नवीन मंदिर आहे त्या तिथं त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे गेले 3 वर्ष ती तशी तिथं पिंड होती. ना शासनाने लक्ष टाकलं ना अन्य कोणी, तेच होते तसे. मग गावकऱ्यांनी आम्ही मिळून त्यात आपला साधा काना आपण तिथं केला. पण ह्या जे पूर्ण जे जुनं जे पाषाण होतं आणि जुनं जे मंदिर होतं ते एवढ्या लगतच होतं ह्या ठिकाणी असतं. आता त्याची पुढं करा चांगलं उद्योजन व्हावा, काही येण्या जाणाऱ्या भक्तांना त्याचा एक देव हा अंधारा आहे त्याला उजेड आणण्याचं काम हा शासनाने करावा.
हे अशी आमची विनंती आहे. हायवेमध्ये मंदिर गेल्यामुळे आज राष्ट्रीय महामार्गावर आज बांधून दिलेलं आहे. पण ते सध्या वरती पत्रे टाकून आणि साईडने 4 बाजूनी भिंत बांधलेत. पण त्याच्यासाठी शासनाने योग्य तो निर्णय घेऊन चांगला मोठं मंदिर करावा हीच आमची शासनाकडे विनंती आहे. आणि त्याच्यामुळे या मंदिराचा पूर्ण या कोकण पट्ट्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळावा व अनेक भक्तांनी यांचे दर्शन घ्यावे. कने शिवकालीन मंदिर पांडवकालीन मंदिर आहे. त्यामुळे भक्तांनी हौसेने इथं दर्शन यावे हीच नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.